भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित सामुदायिक महाबुद्ध वंदना आणि एक वही एक पेन यांसह अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड भीम महोत्सव समिती यांच्यामार्फत करण्यात आले होते। या कार्यक्रमाला चंद्रकांत मोकाटे, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, पृथ्वीराज सुतार, स्वप्नील दुधाने, संदीप बुटाला, शफीभाऊ शेख आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या सर्व मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। या सर्वांनी समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच या कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले, कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, दीपक कांबळे, उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ, वसंतराव ओव्हाळ, सतीश रणावरे, उमेश कांबळे, महिला सदस्य साधनाताई डाकले, जयमालाताई ओव्हाळ, अर्चनाताई चंदन शिवे, लक्ष्मीताई कांबळे, हेमाताई जगताप, दीपालीताई चव्हाण यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे। जयंतीनिमित्ताने कोथरूड भीम महोत्सव समितीने हा एक अत्यंत चांगला उपक्रम कोथरूड परिसरामध्ये राबवला। सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्व समाजासाठी काय काय करता येईल असं विजय डाकले व त्याचा सर्व मित्र परिवार, अर्चना चंदन शिवे असतील, ओवाळा असतील, आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी आज सगळ्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी होते। आमचे शहरप्रमुख तरकुडे असतील, परत ज्यांनी कार्यक्रम हा केला आज तो आपला चांगला मित्र विजय बापू डाकले व त्याच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी कोणताही डीजे न लावता किंवा इतर काही न करता छान मानवंदनेचा कार्यक्रम केला, त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त मी समस्त महाराष्ट्राला, पुणे शहराला मनापासून या जयंतीची शुभेच्छा आणि आज कोथरूड भीम जयंती महोत्सव यांनी पहिल्यांदाच कोथरूडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वंदनेचा कार्यक्रम घेतलाय आणि एकत्र कोथरूडमधील संपूर्ण समाज आज त्यांनी एकत्र केलाय। समाजाबरोबरच आज सगळ्या समाजातील लोक आज या ठिकाणी भीमवंदनेसाठी आली आहेत। त्यामुळे एक अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झाले की पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच त्याच प्रांगणामध्ये आज भीमवंदना सादर झाली। मनापासून मी अखिल कोथरूड शिवजयंती महोत्सव आणि भीम महोत्सव यांना मनापासून शुभेच्छा देतो। या प्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले असून यानंतर पुढील वर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा उत्सव आम्ही साजरा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे। हा कोथरूडमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठेतरी समाज एकत्र आला पाहिजे, भीम अनुयायी सगळे एकत्र आले पाहिजे। एक सामूहिक शक्ती, एक सामूहिक विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला था की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित नव्हतं, तर बाबासाहेबांनी मानवतावादी विचार मांडला। त्यांचा व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो। त्यांचा विचार हा सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये बरोबर घेऊन जात असताना आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातून एक चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आलेत, या ठिकाणी अनेक जण आलते। मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं, कार्यकर्त्यांचं, बहिणीचं अभिनंदन करतो, आभार मानतो। महामानव बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे समाज एकवटला आहे। मी विशेषतः बापू डाकले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी समाज पुढे आला पाहिजे, समाज प्रगत झाला पाहिजे, त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न केला। त्यातला आज बापूने असं सांगितलं की आमचे जे बौद्ध मंदिर किंवा स्थळ आहेत त्या ठिकाणी अत्याधुनिकीकरण करून या समाजाच्या मुलांना MPSC, UPSC सारख्या परीक्षांमध्ये बौद्ध विहारामध्ये 28 आहे त्या कोथरूड मतदारसंघामध्ये
तर ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं काम बापू आणि हे मंडळी करत आहेत, कारण का असा समाज घडवावा हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली आहे, बाबासाहेबांना वंदन आहे असं मला वाटतं. बापू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.